हॅलो, वेब डेव्हलपमेंट स्टार्ट करायची तर फ्रंट एंड डेव्हलपमेंटच तुम्ही स्टार्ट करू शकता. फ्रंट एंड डेव्हलपमेंटने आता प्रत्येकाच्या मनात एक क्वेश्चन येत असतो, कुठून स्टार्ट करायची? तर HTMLने स्टार्ट करू शकता. HTMLमध्ये टॅग्स काय, ॲट्रिब्यूट्स काय, नंतर त्याचं बऱ्यापैकी तेवढं तुम्ही घेऊ शकता अंडरस्टँडिंग. नंतर CSSमध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज वगैरेची अंडरस्टँडिंग होऊन घ्या. नंतर रिस्पॉन्सिव्ह जाऊन त्याच्या फ्रेमवर्क्स आहेत, बूटस्ट्रॅप, टेलविंड, CSS, मटेरियल UI, अदर थिंग्स आर अवेलेबल्स. नंतर जावास्क्रिप्टचे फंडामेंटल कन्सेप्ट जसे की डाटा टाइप्स किती आहेत, व्हेरिएबल्स काय आहे, नंतर ES6चे कॉन्सेप्ट असतील, ॲरो फंक्शन्स वगैरे इत्यादी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आहेत. नंतर ॲरे, स्ट्रिंग या गोष्टी बघू शकतात. त्यानंतर तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट स्टॅकनुसार तुम्ही जाऊ शकतात. पुढे लायब्ररी किंवा फ्रेमवर्क चूज करू शकतात. ते तुमची इंटरेस्टनुसारही तुम्ही ते बघू शकता. जसे की रिॲक्ट आहे, अँग्युलर आहे, Vue.js आहे. ते टोटली डिपेंड्स करतं ते तुमच्या डेव्हलपमेंट स्टॅकनुसार जो तुम्ही चूज कराल त्याच्यानुसार. आपण पुढील बघू व्हिडिओमध्ये.